इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू. देवेंद्र फडणवीस. इंद्रायणी नदी फेसाळल्याने महायुती सरकारने इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 3 जानेवारीला आळंदी येथे भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला अतिशय आनंद होतो आहे की पांडुरंगाच्या आशीर्वादाने एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला आहे. आज आळंदीला येण्याची, माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. प्रत्येकासाठी हा क्षण सुखाचा असतो. मी तो आज अनुभवला आहे. वारकरी विचाराने आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे जात आहे आणि याच विचारांची आठवण सतत होत राहावी यासाठी आज इथे आलेलो आहोत. ते पुढे म्हणाले की इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम सुरू आहे. एका दिवसाचं हे काम नाही. सर्व गाव, शहरातील उद्योगांचे पाणी हे इंद्रायणीमध्ये सोडले जाते. ते साफ करून शुद्ध पाणी नदीत सोडायचे आहे आणि त्याचे काम सुरू केले आहे. वेगवेगळी गावे, ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देत आहोत असं देखील सांगितलं आहे. इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. गेल्या आठवड्यामध्ये इंद्रायणी नदी फेसाळल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आळंदी दौऱ्यावर आहेत. त्याआधीच इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. महायुतीचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा शब्द दिला. तसं जाहीररित्या आवाहनही दिलं होतं, आश्वासनही दिलं होतं, परंतु हे आश्वासन हवेत विरलं आहे. म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर आळंदीला येण्याची संधी मिळाली, माऊलींचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की प्रत्येकाकरता हा क्षण अतिशय सुखाचा असतो. तो क्षण मला अनुभवायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे पांडुरंगाच्या कृपेने आणि आमची जी ही मोठी परंपरा आहे, खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे, या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला आहे आणि भविष्यातही पुढे जात राहील. आणि म्हणून या विचाराची आठवण आम्हाला सातत्याने होत राहावी याकरता आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही रिचार्ज घेण्याकरता या ठिकाणी येत असतो. इंद्रायणी स्वच्छ नाही, काय सांगाल? इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे. जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं. ते सगळं कॅच करून, ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे. त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे, मागेच लॉन्च केलेला आहे. सगळ्या वेगवेगळ्या गावांना, ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत. उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलेही एफ्लुएंट जाऊ नये, पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही. त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते. ती व्यवस्था उभी करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे. पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर आम्ही करू. देवस्थानचं काम खरं तर गडकरींच्या हस्ते सुरू झालं होतं, म्हणजे तिथलं भूमिपूजन झालं. मात्र आजही ते काम चालू झालेलं नाहीये. केंद्राच्या आणि राज्याच्या याच्यामध्ये निधी अडकल्याचं बोलतो. नाही, निधी कुठे अडकलेला वगैरे नाही आहे. त्याच्या काही प्रोसेसेस असतात, त्या प्रोसेसेस चाललेल्या आहेत. टप्प्याटप्प्यानं हे काम देखील पूर्ण होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.